श्रोते हो, गुलाबी थंडी जी मन मोहवते, गुलाबी थंडी जी आठवणींचे क्षण जे आहे ते डोळ्यासमोर आणते, गुलाबी थंडी जे क्षण जगावेसे वाटतात, गुलाबी थंडी जे क्षण यावेसे वाटतात, गुलाबी थंडी ओठ लावणारी, गुलाबी थंडी भेटीची आस लावणारी, गुलाबी थंडी हुरहुर करायला लावणारी, गुलाबी थंडी ही मिलनाला आतुर करणारी, नाही का? या गुलाबी थंडीला आपण आज सजवत आहोत आपल्या या शोमध्ये. आणि त्या शृंखलेमधल्या पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सदानंद पाटील सरांनी लिहिलं आहे पिंपळगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. सदानंद पाटील सर लिहित आहेत पिंपळघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. आणि सरांनी लिहिलं आहे की गुलाबी थंडीत सखे मला तुझी आठवण येते, गुलाबी थंडीत सखे मला तुझी आठवण येते, गाली तुझ्या फुललेल्या गुलाबाची, गाली तुझ्या फुललेल्या गुलाबाची, मला पावलो पावली याद येते, मला पावलो पावली याद येते. वाह! तर गुलाबी थंडी आली की तिची आठवण येते आणि तिच्या गालावर फुललेल्या गुलाबाची जी आहे ती आठवण ही मनामध्ये सतत येत असते. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या गुलाबी थंडीबद्दल सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. अंजना कर्णिक मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलं आहे की भर कार्तिक मास हवा शीतल वाहते, भर कार्तिक मास हवा शीतल वाहते, थंडी गुलाबी थंडीची हाक तन्मनात घुमते, गुलाबी थंडीची हाक तन्मनात घुमते, तन्मनात घुमते. वाह! तर कार्तिक मासामध्ये शीतल वाहणारी हवा आणि गुलाबी थंडीची आलेली साथ ही तनामनामध्ये घुमते. सुंदर असं शब्दांकन गुलाबी थंडीबद्दलचं या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये हृदयजाकी या नावाने सर लिहितात. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिलं आहे छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. सर लिहित आहेत की पहाटेचा प्रहर स्वप्नातील तू गुलाबी थंडी. वाह! पहाटेचा प्रहर स्वप्नातील तू गुलाबी थंडी, प्रेमाचा मोहर आलिंगनातील ते क्षण घटकाभर, प्रेमाचा मोहर आलिंगनातील ते क्षण घटकाभर, भावनांचा कहर बेजार मी ऋतुपाखंडी. क्या बात आहे! भावनांचा कहर बेजार मी ऋतुपाखंडी, स्वर्गाची सफर आसुसलेल्या मनावर धुक्यांची चादर, आसुसलेल्या मनावर धुक्यांची चादर. क्या बात आहे, क्या बात आहे! वाह! तर गुलाबी थंडीमध्ये जे भाव मनामध्ये असतात त्या सुंदर अशा भावभावनांना सरांनी खूप अप्रतिमरित्या उपमा देऊन त्या प्रसंगाला अगदी नजरेसमोर आणून सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं की पहाटेचा प्रहर स्वप्नातील तू गुलाबी थंडी, प्रेमाचा मोहर आलिंगनातील ते क्षण घटकावर, भावनांचा कहर बेजार मी ऋतुपाखंडी, स्वर्गाची सफर आणि आसुसलेल्या मनावर धुक्यांची चादर, धुक्यांची चादर. खरंच अप्रतिम असं हे शब्दांकन होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी लिहिले मालाड पूर्व मुंबई येथून. वर्षा कुलकर्णी मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. ही गुलाबी थंडी या शीर्षकाखाली की ही गुलाबी थंडी आणि तुझी उबदार मिठी, ही गुलाबी थंडी आणि तुझी उबदार मिठी, मिलनाची ओढ प्रेमाची मधुर बात ओठी, मिलनाची ओढ प्रेमाची मधुर बात ओठी, राणी काग तुझ्या नजरेत अशी लज्जेची दाटी, राणी काग तुझ्या नजरेत अशी लज्जेची दाटी, सखे ह्या तर आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी, सखे ह्या तर आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी, जन्मोजन्मीच्या गाठी. वाह! खूप अप्रतिम सुंदर जन्मोजन्मीच्या गाठी या गुलाबी थंडीमध्ये, त्या उबदार मिठीमध्ये, त्या मिलनाच्या ओढीमध्ये, त्या प्रेमाच्या मधुर गोष्टी ज्या ओठावर असतात त्यामध्ये ज्या होत असतात त्याला
मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. एक विश्वास देणारी, प्रेमाचे भाव व्यक्त करणारी, प्रेमाचा विश्वास देणारी, तुझ्या आणि माझ्या जन्मोजन्मीच्या गाठी आहेत असं सांगणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा चारोळीमध्ये प्रभाकर पराटे सरांनी लिहिले चंद्रपूर येथून. प्रभाकर पराटे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून की थंडीला नसते रंगरूप गुलाबी थंडी हे विशेषणात्मक नाव. थंडीला नसते रंगरूप गुलाबी थंडी हे विशेषणात्मक नाव. जाणीव होता येते त्याची कल्पना. जाणीव होता येते त्याची कल्पना. निसर्गाची ही आगळी वेगळी किमया. निसर्गाची ही आगळी वेगळी किमया. तर थंडीला रंग नसतं, रूप नसतं, गुलाबी थंडी हे विशेषण आहे. परंतु त्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या किमयेचं जे आहे ते आपल्याला दर्शन होतं. असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे की नांदी असते गुलाबी थंडी हिवाळ्या ऋतूच्या आगमनाची. नांदी असते गुलाबी थंडी हिवाळा ऋतूच्या आगमनाची. आठवण होते उनी वस्त्रांची. आठवण होते उनी वस्त्रांची. सृष्टी ही नटते फळाफुलांनी. सृष्टी ही नटते फळाफुलांनी. फळाफुलांनी. वाह. आणि खरंच की गुलाबी थंडी आली की हिवाळा ऋतू आला असं समजून जायचं. आणि आपण उनी वस्त्र जे आहेत, उबदार वस्त्र जे आहेत ते आपण शोधायला सुरुवात करतो. आणि सृष्टीसुद्धा फळाफुलांनी नटते, तीसुद्धा बहरते, तीसुद्धा शहारते. खूप अप्रतिम असे भाव या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे आपण वळूयात, ज्यामध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी लिहिलं आहे पुसद जिल्हा यवतमाळ येथून. मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून. हाती हात असता नयन स्वप्न पाहते. हाती हात असता नयन स्वप्न पाहते. गुलाबी या थंडीत प्रेमाची ऊब वाहते. गुलाबी या थंडीत प्रेमाची ऊब वाहते. प्रेमाची ऊब वाहते. क्या बात आहे. खरंच अप्रतिम असं शब्दांकन अति मोजक्या शब्दामध्ये. हाती हात असल्यावर डोळ्यामध्ये जी स्वप्नं तरळतात त्या स्वप्नांना शब्दबद्ध करणारी या गुलाबी थंडीमध्ये प्रेमाची वाहणारी ऊब जी आहे ती वाहणारी ऊब या रचनेमध्ये वाहत होती. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण गुलाबी थंडीबद्दल बोललो. आज आपण गुलाबी थंडी आणि त्याचे वेगवेगळी रूपं पाहिली. गुलाबी थंडी जी प्रत्येकाला हवीशी वाटते. गुलाबी थंडी जी प्रत्येकाला अगदी अंगावर शहारा आणायला लावते, नाही का. आणि या गुलाबी थंडीच्या अनुषंगानं या गुलाबी थंडीमध्ये मनामध्ये आलेल्या भावभावनांना आपल्या जगभरातील मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होतं. शब्द या आपल्या साहित्यिक मान्यवरांचे होते. भाव त्यांच्या मनातले लिहित असताना ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण या आपल्या शोमध्ये जसं की मी शोच्या सुरुवातीला सांगितलं की 5वं वर्ष पूर्ण करण्याचे आपण जवळजवळ आलेलो आहोत. खूप वेळा खूप वेगवेगळे आपण विषय देतो, काही चित्र देतो ज्याच्यावर आपण रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. आपल्या या शोमध्ये सर्वांच्या रचना घेणं, एका वेळी घेणं हे शक्य नसतं. त्यामुळे आपण एखादा दुसरा शो गॅप ठेवून आपण अल्टरनेटिव्हली ज्या आहेत त्या रचना घेत असतो. शोच्या ज्या सर्व पोस्ट आहेत त्या आपल्या ग्रुप्सवर पोस्ट केल्या जातात. ब्रॉडकास्ट मेसेजसुद्धा आपल्याला येतो. सर्व मान्यवरांना विनंती आहे की वेळेमुळं किंवा आपल्या सर्वांना माहीत आहे की शोशी खूप सारे लोक जोडले गेलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला व्यक्तिशः अटेंड करणं, प्रत्येकाला बोलणं हे शक्य नसतं. त्यामुळं आपण फोन कॉल्स घेत नाही. व्हॉट्सअपचे आपले मेसेज जे आहेत त्याला निश्चितपणे आपण रिप्लाय करतो. आपण जेव्हा शोचा शब्द देतो तेव्हा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण शोची पोस्ट जरूर वाचा. आपण 4 ओळी जर आपल्याकडून मागवल्या गेल्या असतील तर 4च ओळी पाठवा. आपण 8 ओळींची रचना मागवली गेली असेल तर 8च ओळी पाठवा. कृपया रचना नियमामध्ये पाठवा, जेणेकरून आपल्या रचना या मला आणखी सुंदररित्या सादर करता येतील. आणि आपण ज्या रचना पाठवता त्या रचना पाठवल्यानंतर त्याचं संकलन करणं, त्या एकत्रित करणं, त्याचं सादरीकरण करणं या सर्व गोष्टी करीत असतानासुद्धा मला रचना वाचत असताना खूप आनंद होतो. तुमचे शब्द खूप भारदस्त असतात. आपले जे मान्यवर आहेत जगातले, जे आपले या शोशी जोडले गेलेले आहेत
ते इतकं अप्रतिम आणि सुंदर असं लिहितात की मला ते सादर करताना कधी एकदाचा रविवार येतो आहे आणि कधी एकदाच्या मी तुमच्या रचना सादर करतो आहे असं होऊन जातं. जेवढी ओढ तुम्हाला या शोची आहे, जेवढं भरभरून असं प्रेम तुम्ही या शोवर केलेलं आहे, जेवढं भरभरून प्रेम तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM केलेलं आहे, निश्चितच त्याबद्दल मी निश्चितपणे आपला कृतज्ञ आहे. आणि खरं सांगायचं तर वाटलं नव्हतं कधी जेव्हा हा शो सुरू केला होता 4 वर्षापूर्वी, म्हणजे 4.5 वर्षापूर्वी, तेव्हा की या शोचा एवढा मोठा प्रवास होईल. परंतु आपण सर्वजण सोबत आहात म्हणून आपण हा प्रवास करत आहोत. दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमची आणि माझी गप्पांची मैफिल रंगते. आपले साहित्यिक मान्यवरांचे शब्द त्यामध्ये सोबतीला असतात आणि आपण हा प्रवास सुरू करतो 2 वाजता. आणि एक एक रचना सादर करीत असताना, त्यातील भावभावना उलगडत असताना आपण श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. असं वाटायला लागतं की हे माझेच भाव आहेत. असं वाटायला लागतं की हे शब्द जणू काही मी जगलेलो आहे. हे शब्द जणू काही मला जगायला हवेत. हे शब्द खरंच मी असं केलं तर माझ्या जीवनामध्ये आणखी परिवर्तन होईल, असे तुमच्या सगळ्यांचे शब्द. आणि ही शब्दांची मैफिल मलाही वाटतं अशीच कायम चालावी, अखंडितपणे चालावी, निरंतरपणे चालावी आणि वेळेनं थोडंसं थांबावं. परंतु श्रोते हो, आपल्याला माहीत आहे वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. घड्याळाचा एक एक जो काटा असतो तो पुढं पुढं जात असतो. दर सेकंदाला, दर मिनिटाला, दर तासाला तो पुढं पुढं जात असतो. आणि आतासुद्धा घड्याळ मला केव्हाचं सांगतोय की तुझी वेळ संपलेली आहे. आजच्या शोमधून निरोप घेण्याची तुझी वेळ आलेली आहे. त्यामुळं आजच्या शोपुरतं श्रोते हो, मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे, मला तुमचा निरोप घ्यावा लागणार आहे. आणि वाटत तर असतं की खूप सारं गप्पा मारावं, आणखी रचना ज्या आहेत त्या तुमच्या सादर कराव्या, परंतु वेळेच्या बंधनामुळं आजच्या शोमध्ये जे आहे ते आपण इथंच थांबतोय. आजच्या शोमधून मी तुमचा निरोप घेतोय आणि आजच्या शोपुरती मला म्हणजे RJ कैलासला तुम्ही रजा द्या. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि असेच हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोशी जोडून राहा. आनंदी राहा, आनंद लुटा.